2 दिवसात वारं तयार होत असतं का? कोणी असा प्रश्न विचारत असेल तर निवडणुकीतले 2-3 तास सुद्धा किती महत्वाचे असतात हे साताऱ्याच्या सभेत पावसाचं टायमिंग साधलेल्या शरद पवारांना विचारायला हवं. निवडणूक लागली की एका क्षणाला वातावरण फिरू शकतं. यात सगळा खेळ असतो तो अर्थात टायमिंगचा. जो अचूक टायमिंग खेळून वेळेचा फायदा घेतो त्याला हे वातावरण तयार करता येतं. आता गेल्या 2 ते 4 महिन्यात झालेलं वातावरण आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर 2-4 दिवसातलं वातावरण यात बराच फरक पडल्याचं दिसून यायला लागले. 2-3 महिन्यांपूर्वी एक हाती महाविकास आघाडीची सत्ता येणार असं म्हणणारे आता 50-50% म्हणायला लागलेत. पण गेल्या 2 ते 3 दिवसात महायुतीनं असं काय केलंय ज्यामुळे महायुतीच्या बाजूनं वातावरण तयार व्हायला लागलंय असं म्हटलं जातंय? समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या 2 दिवसात वातावरण निर्मितीसाठीची प्रमुख गोष्ट घडलीये किंवा घडतीये ती म्हणजे ठाकरे विरुद्ध काँग्रेस या वादाची. जागा वाटपावरनं काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद झाल्याची चर्चा ही 2 दिवसांपासूनच सुरू झाली. ही गोष्ट चर्चेच्या पातळीवर असती तर ती एक वेळ मान्य झालं असतं. पण पत्रकार परिषदेतनं नाना पटोले असतील तर जागा वाटपाची चर्चा होणारच नाही अशी ताठर भूमिका संजय राऊतांनी घेतली. काँग्रेस हायकमांड मधल्या चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेटही घेतली, समजूतही घातली. त्यानंतर संजय राऊत आणि नाना पटोलेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. पण यामुळं वातावरण निवळलं असं नाही. काल पुन्हा ठाकरेंनी आपल्या आमदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. तर आदित्य ठाकरे शरद पवारांना जाऊन भेटले, संजय राऊतही भेटले. दुसरीकडे जयंत पाटलांनी सुद्धा बंद खोलीत मातोश्रीवर जात 1.5 तास चर्चा केली. आता या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत आणि ते महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा चालू झाल्यात. खरं तर विदर्भातल्या प्रमुख जागांवर उद्धव ठाकरेंचा क्लेम आहे, तर जिथं साधा उमेदवारही नाहीये त्या जागांवर क्लेम करणं हास्यास्पद आहे असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी दिल्लीच्या हायकमांड समोर आक्रमक भूमिका मांडल्याचं सुद्धा बोललं गेलंय. अर्थात भाजपची विधानसभेसाठीची 99 जणांची पहिली यादी आली असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे थांबणार की महाविकास आघाडीतनं बाहेर जाणार याबाबत संभ्रम हा निर्माण झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपाच्या चर्चेवरनं महाविकास आघाडी फिसकटणार आहे असं वातावरण तयार झाले. आता या घडामोडींमुळे नेमकं काय परिणाम होत आहेत ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात. तर यातला मुद्दा क्रमांक 1, महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाहीये हे नरेटिव्ह तयार होतंय. ठाकरेंसोबत आघाडी केल्यावर अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची ही आघाडी नैसर्गिक आघाडी नसल्याचं बोललं जात होतं. एकनाथ शिंदेंनी आपल्या बंडखोरी मागं हाच आधार दिला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही भांडणं ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत मिसफिट होत आहेत असं दाखवून देत आहेत. याचा परिणाम सगळ्यात जास्त काँग्रेस आणि शिवसेनेच्या वोट ट्रान्सफर वरती होताना दिसू शकतो. कारण याचाच आधार घेऊन एकनाथ शिंदेची शिवसेना मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची मतं आपल्याकडे ट्रान्सफर करून घेऊ शकतात. नैसर्गिक युतीत एकनाथ शिंदे हे नरेटिव्ह शिंदेच्या शिवसेनेला या भांडणामध्ये पूरक ठरू शकतं. मुद्दा क्रमांक 2, उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहते. लोकसभेसाठी सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत हट्ट धरला होता. या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा आम्ही सहन केलंय, आता तुम्ही सहन करा असा टोमणा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला होता. ठाकरेंनी ज्या ज्या जागांचा हट्ट धरलाय तिथं शिवसेनेचं अस्तित्व सुद्धा नाहीये. पर्यायानं मेरिटच्या आधारावरती जागा वाटप व्हावं अशी मागणी काँग्रेसची आहे. तर कोणत्याही परिस्थितीत विभागानुसार जागा वाटप व्हावं असं ठाकरेंचं म्हणणं आहे. जिथं ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच नाहीये तिथली जागा नवख्या उमेदवाराला का द्यायची अशी भूमिका काँग्रेस मांडायला लागले. अर्थात मेरिट आणि जिंकण्याची शक्यता या 2 गोष्टींच्या आधारावर कुठेतरी काँग्रेसच्या मागे नैतिकता निर्माण होताना दिसतीये. मात्र त्याच वेळी ठाकरेंच्या एकूण निर्णय क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उभा राहताना दिसतंय. मुद्दा क्रमांक 3, फ्लोटिंग मतदार गमावण्याची मोठी भीती. महायुती हवी की महाविकास आघाडी या 2 भूमिकांपेक्षा स्थिर असं सरकार हवंय असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त वाढल्याचं दिसतंय. हे मतदार कोणत्याही एका पक्षाला न जोडले जाता राजकीय परिस्थितीनुसार आपलं मतदान करत असतात. अर्थात फ्लोटिंग मतांची बाजू ज्या पक्षाकडे झुकते त्याचे निवडून येण्याचे चान्सेस हे वाढताना दिसतात. आता जागा वाटपावरनं महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं नरेटिव्ह हे स्थिर सरकार तयार करणं महाविकास आघाडीला अवघड जाईल या दिशेनं मतपरिवर्तन करू लागल्याचं दिसतंय. पर्यायानं महाविकास आघाडीचा अजेंडा काहीच नसून फक्त सत्ता प्राप्ती असल्याचं मत फ्लोटिंग मतदारांमध्ये तयार होताना दिसते असं बोललं जाते. ज्याचा परिणाम एकूणच महाविकास आघाडीच्या विरोधात
वातावरण निर्मितीसाठी होऊ शकतो. आता हे झालं मतभेदांमुळे वातावरण महायुतीच्या बाजूने झुकण्याचं महत्वाचं कारण. पण फक्त ठाकरे विरुद्ध काँग्रेस यांच्यामधल्या किरकिरीमुळेच वातावरण महायुतीच्या बाजूने झुकू लागलंय का? तर तसंही नाहीये. तर महायुतीच्या बाजूने वातावरण शिफ्ट होऊ लागलंय याचं आणखी एक कारण देता येतं, ते म्हणजे महायुतीचं असणारं जागा वाटप. 2च दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागू शकतो अशा बातम्या आल्या. त्यामुळे शिंदेंची शिवसेना बॅकफूटवर गेलीय. तरी सगळ्यात मोठा पक्ष असणारा भाजप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालाय. आता भाजपला सत्ता वाटपात त्याग करावा लागू नये म्हणून एक हाती भाजपला निवडून द्यावं म्हणून पक्षाचं केडर ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे भाजपने पहिला नंबर मारत सुमारे 99 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेची यादी सुद्धा आज कोणत्याही क्षणी येऊ शकते. म्हणजे जागा वाटपाचा तिढा आणि या तिढ्याच्या बातम्या जोर खाणार नाहीत याचा विचार करूनच कमाल जागांवर उमेदवार घोषित करण्याचं धोरण महायुतीने यशस्वीपणे समोर आणले असं म्हणता येतं. भाजपच्या यादीबाबत बोलायचं तर भाजप मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण अमित शहांनी संभाजीनगरमध्ये आपल्या हक्काच्या मतदारांचं 100% मतदान करून घेण्याचं ध्येय ठेवा हे केलेलं विधान इथं महत्वाचं आहे. प्रत्येक आमदारांचं असणारं पॉकेट आणि पक्षाचं पॉकेट याची सांगड भाजप घालते असं दिसतंय. जे लोक विजयी आहेत त्यांच्याकडे नैसर्गिक कल जाऊ शकतो याचा विचार करून तिकीट वाटप झाल्याचं दिसतं. भाजपच्या यादीतली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाईक कुटुंब असू देत किंवा पाचपुते कुटुंब किंवा कथोरे असू देत असे नेते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जातील अशा चर्चा होत होत्या. या चर्चांना भाजपने पूर्णविराम दिलाय. म्हणजे पक्षांतराचं संभाव्य वातावरण कमी करण्यात भाजप पुढे गेल्याचं दिसतं. महायुतीचं हे जागा वाटप आणि याद्या कोणत्याही तंट्याशिवाय पार पडताना दिसतायत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या भांडणात या जागा वाटपाची विशेष किंमत तयार झाली, ज्याचा फायदा महायुती घेताना दिसू शकते. आता जागा वाटप हा प्रमुख मुद्दा निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा ठरतोय आणि यामध्ये महाविकास आघाडी कच खाताना दिसतीये. पण याशिवाय शरद पवारांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे. गेल्या 2-3 दिवसात महायुतीच्या बाजूने पारडं झुकण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवारांची भूमिका. ठाकरे आणि शरद पवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय हा झालेला नाहीये असं पवारांनी विधान केलं होतं. काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये पुढचा मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं जात असताना शरद पवार समजुतीचं धोरण हे स्वीकारताना दिसतात. पहिल्यांदा महाविकास आघाडीला सत्तेत आणावं या विचारात ते असल्याचं दिसून येतं. पण जयंत पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांनी आपली इच्छा बोलून दाखवली आणि जयंत पाटलांचं नाव मुख्यमंत्री म्हणून समोर यायला लागलं. नेहमीप्रमाणे पवारांच्या संशयास्पद भूमिकेबाबत दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये चर्चा व्हायला लागल्या. शरद पवार अजून कोणती नवीन समीकरणं बसवण्याच्या तयारीला लागलेत का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. दुसरीकडे ताठर भूमिका संजय राऊत घेत आहेत आणि संजय राऊत आणि शरद पवार ही समीकरणं अगोदरच बसलेली आहेत. आता याच विचारातनं शरद पवार पडद्यामागून नाट्य निर्मिती करतायत असं नरेटिव्ह तयार होत आहे. अर्थात महाविकास आघाडीची पूर्ण बैठकच ही शरद पवारांनी लावलेली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या फॅक्टरवर पवारांना अडचणी निर्माण होताना दिसू शकतात आणि हेच कारण शरद पवार नकोत या फॅक्टरला बळ देऊ शकतं. त्यामुळे आपोआप शिवसेना आणि भाजप नैसर्गिक युतीकडे जनमत ट्रान्सफर होताना दिसू शकतं. आता हे झालं गडूळ झालेलं वातावरण. आता ते कधी संपतं ते पाहणं गरजेचं असणार आहे. जर हे वातावरण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असंच राहिलं तर महाविकास आघाडीला यातून बाहेर पडणं प्रचंड कठीण जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष मतदानासाठी आता 1 महिन्याचा फक्त कालावधी राहिलाय. अशा वेळी मतपरिवर्तन करणं आणि आपल्या बाजूने जनमत तयार करणं महाविकास आघाडीला अडचणीचं ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? 2 दिवसांच्या या घडामोडीमुळे महाविकास आघाडीतल्या वादांमुळे महायुतीच्या बाजूने वारं फिरतंय का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.